आपला परिचय झाला तुम्हाला आणि या श्रावणीताई रंगणकर यांच्याच आपला आता कार्यक्रम पुढचा कार्यक्रम पण आता आपल्याला संघटनेच्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम शाखा लागली कारखाना झाले आता मग पुढचा कार्यक्रम आता आपण रिसॉर्टच्या विषयी भारत मातेला व भगवा पूजेला मी वंदन करतो। राष्ट्रीय सेविका समिती व रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या अभ्यंकरताई, उपस्थित असलेल्या दांडेकरताई, उपस्थित असलेल्या भिडेताई, उपस्थित असलेल्या दीपा पाटकरताई, उपस्थित असलेल्या सरपंच म्हणून रांगणेकरताई, भागवतताई, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, उपस्थित असलेले पत्रकार मित्र, ज्यांनी आज पत्रकार पण चांगल्या कार्यक्रमाला येत नाही हा गैरसमज खोडून काढलेला आहे, म्हणून आपले मनापासून धन्यवाद। आज अतिशय मनाला स्पर्श राहून जाणारा कार्यक्रमासाठी मला आमंत्रण करण्यासाठी मी राष्ट्रीय सेविका समिती व रेणुका प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांना, ताईंना मी मनापासून आपले आभार मानतो की आपण मला या कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रण दिलं आणि म्हणून राष्ट्रीय सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काय काम सुरू आहे त्याचा अनुभव घेण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली। काही वेळा अगोदर क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेख अनावरणाचा कार्यक्रम हाही माझ्या हस्ते झाला, हेही मी आवर्जून इथे उल्लेख करतो। आणि तो शिलालेख तिथे बनवण्याचा उद्दिष्ट जेव्हा मला सांगण्यात आलं की एवढ्याशा लहानच्या गावामध्ये ज्या क्रांतिकाऱ्यांनी इतिहास घडवला त्यांची आठवण वर्षानुवर्ष या गावामध्ये राहावं या स्तुत्य हेतूने तो शिलालेख तिथे बनवला गेलाय। जसं 1200 लोकांचं हे गाव आणि ह्याही गावामध्ये जेव्हा लोक येतील, यापुढे जेव्हा तिथून आपली गाडी घेऊन जातील तर मुद्दामून तिथे थांबून फोटो काढतील आणि माहिती घेतील की नेमकं हे महान क्रांतिकारक कोण होते। मला वाटतं त्याच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट सफल झाला असेल हे मी आवर्जून इथे मी उल्लेख करेन। त्याचबरोबर इथे आल्यानंतर राष्ट्रीय सेविका समितीच्या माध्यमातून चालू असलेलं काम आणि विविध उपक्रम त्याचा अनुभव घेता आला। असंख्य मान्यवरांचे पुरस्कार वितरणाचा पण कार्यक्रम ते झाला आणि अभ्यंकर ताईंनी बसल्या बसल्या असंख्य महत्वाची माहिती ही कानावर टाकली। मला मनापासून अभिमान वाटतो की आपल्या कोकणात, महाराष्ट्रात, देशात स्त्री शक्तीला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून, घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थाने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये स्त्री शक्तीला भक्कम बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काम करत आहात यासाठी मी आपले मनापासून अभिनंदनही करतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो। काम तसं फार मोठं आहे, कारण का मला नेहमी वाटतं की महिलांचा आणि माता भगिनींचा समाजामध्ये जे आपलं योगदान आहे ते अतिशय महत्वाचं आहे।
आपण कोकण पाय म्हटलं तर आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये या खासदारकी मतदारसंघामध्ये ज्याचं नेतृत्व किंवा खासदार म्हणून सन्मान्य राणेसाहेब करतात, त्या इथे 62% महिला राहतात. 62% महिलांचं लोक कदाचित माहिती असेल आपल्याला. म्हणजे महिलांची लोकसंख्या एवढी जास्त असलेला आपला हा भाग, तिथे आपण महिलांना अजून सक्षम करणं, स्वावलंबी करणं आणि त्यांच्या माध्यमातून कोकणाचा विकास घडवणं हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण सगळ्यात मान्यवरांना आपण पुरस्कार वितरण केलं, त्यांचा मान दिला, त्यामुळे निश्चित पद्धतीने समाजामध्ये एक संदेश गेला असेल की महिलांना सक्षम करणंच म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणं, अस्तुत्य संदेश या निमित्ताने निश्चित पद्धतीने गेला असेल असा माझा विश्वास आहे, सर्व विश्वास. मी असंख्य हिंदू जागरण असो किंवा असंख्य आपला विविध हिंदुत्ववादी संघटनेबरोबर लव जिहाद ह्या विषयावर फार जवळून काम करणारा एक कार्यकर्ता आहे. असंख्य म्हणजे महाराष्ट्रातल्या असंख्य जिल्ह्यामध्ये लव जिहादच्या पीडित कुटुंबांना भेटणं, त्याचा बहिणींना परत घरी आणणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून नेहमी सहभागी होतो आणि त्याचा अनुभवही घेतलेला आहे. आणि ते बघितल्यानंतर समाजामध्ये जे राष्ट्रसेविका समिती जे काम करते ते किती महत्वाचे आहे ते वारंवार आपल्याला जाणवतं. कारण का आज मोबाईलच्या जमान्यामध्ये, टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये असंख्य गोष्टीवर आपण बारकाईने लक्ष ठेवणं हे फार गरजेचं आहे. लव जिहादचे प्रकार जे आपल्या समाजामध्ये होतात, काही लोक बोलतात ते होतच नाही, मग घरामध्ये घडल्यानंतर लगेच डोळे उघडतात की नाही बाबा होतं. आणि मग आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा वारंवार बोलतात की आपल्या मुली जेव्हा कॉलेजमध्ये जातात, शाळेत जातात, तेव्हा कोणाबरोबर मैत्री करतात हेही बघणं आणि हेही त्याच्यावर नजर ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, अशा अशा पीडित कुटुंबांना आणि आई वडिलांना भेटण्याची या निमित्ताने संधी मिळाली. एक रात्र अगोदर मुलीबरोबर जेवत असणारे आई वडील दुसऱ्या सकाळी जेव्हा मुलीला संपर्क करतात, जेव्हा ती त्या मुलाबरोबर, मुसलमान मुलाबरोबर पळून गेली असते, तेव्हा ती त्याच्या आई वडिलांना ओळख पण दाखवत नाही. असेही अनुभव मी स्वतः ऐकलेले आहेत आणि पाहिलेले आहेत. आई वडील समोर रडत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या मुलीला परत घेऊन या असं जेव्हा आमच्याकडे म्हणतात तेव्हा खरंच मनाला वेदनाही होतात. आणि ह्या सगळ्याच्या विरोधात आपल्या सगळ्या जणांना हिंदू समाज म्हणून ज्या पद्धतीने एकत्र येण्याची गरज आहे हे ओळखणंच मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आज समाजामध्ये विविध घटकामध्ये आपण संरक्षण आणि या सगळ्या बाबतीमध्ये पण आपण मार्गदर्शन करतात. मुलींनी स्वसुरक्षित असलं पाहिजे, स्वतः सेल्फ डिफेन्स ज्याला आपण म्हणतो. पण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जागृतही असलं पाहिजे हे आवर्जून मी ते उल्लेख करेन. काही अशाही घटना कानावर आलेल्या आहेत लव जिहादच्या निमित्ताने की जेव्हा मुली शाळेमध्ये जातात तर त्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमान मुलाबरोबर ओळख करणारी आपली हिंदू मुली तिची मैत्रीणच असते आणि मग तिची ओळख केल्यानंतर तिला त्या लव जिहादच्या ह्याच्यामध्ये पाठवण्याचं काम ती या निमित्ताने करते. या सगळ्या गोष्टी खरं म्हटलं तर थक्क करणाऱ्या आहेत. पण आपण सगळेजण जेव्हा एकत्र येतो हिंदू समाज म्हणून, तेव्हा कितीही टोकाचे असले किंवा कितीही कडू असले तरी या गोष्टी कधीतरी कानावर गेल्या पाहिजेत असा मानणाऱ्यापैकी मी आहे. आज माझ्याकडे मत्स्य व बंदरे खाते आहे. आपल्या 877 किलोमीटरची किनारपट्टी आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि हे दोन्ही खाते तसे समुद्राशी निगडीत असल्यामुळे मी राष्ट्रसेविका समिती असेल किंवा रेणुका प्रतिष्ठानच्या सर्वच माता भगिनींना आवर्जून सांगेन
की ह्या भागामध्ये आपण समाजसेवा काम करत असताना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या खात्याच्या माध्यमातून कुठलीही जबाबदारी अगर माझ्या खांद्यावर टाकता आली तर आपण निश्चित पद्धतीने माझा विचार करावा, ही विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेन. आपल्याला मी मुद्दामून मिरकरवाडा या भागाकडे लक्ष आपलं केंद्रित करेल. तिथे आता आपण शासनाची 22 कोटी निधी खर्च करून मिरकरवाडा फेज 2 म्हणजे भाग दुसरा हे विकसित करतोय. तिथे कसं स्वच्छता करण्यात आली, तिथे काय काय साठलेलं, कशी ती घाण स्वच्छ करण्यात आली, या बाबतीमध्ये आपण ऐकलंच असेल. ते बोलण्याचा हा कार्यक्रम नाही किंवा हा व्यासपीठही नाही. पण तिथून परत जेव्हा आम्ही पुनर्निर्माण तिथे करत असताना मी आपल्याला विनंती करेन की असंख्य ज्या तिथे प्रकल्प आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या माध्यमातून हिंदू माता भगिनींना स्वावलंबी बनवण्याची एक चांगली सुवर्ण संधी आपल्या अशा पद्धतीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याकडे चालून येते. मी आवर्जून या बाबतीमध्ये आपल्याकडे माहिती पोहोचवण्याचं काम करीनच, पण त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण आमच्या बरोबर यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ज्या पूर्ण आपल्या कोकण किनारपट्टीवर जिथे जिथे संधी भेटेल तिथे तिथे हिंदू समाजाच्या विविध घटकाला स्वावलंबी बनवण्याचं काम आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये आपण हातभार लावावा, एवढीही विनंती आपल्याला आवाहन या निमित्ताने मी करेन. परत एकदा आपण अतिशय असे सुंदर असा कार्यक्रमाला मला इथे बोलवलं. खरं म्हटलं तर कार्यक्रमामध्ये आल्यानंतर नेमकं उभं कसं राहायचं, किती हसायचं, कमी हसायचं ह्याचाही अंदाज नव्हता. म्हणून परत आजूबाजूला बघत होतो की बाबा काही झालं तर चूक होता कामा नाही, म्हणून ताट असा उभा राहिलो. काही झालं तर हे तरी चुकणार नाही एवढं मला कळलं. पण तरी हळूहळू, कारण का पहिल्यांदा अनुभव आहे, हे बघितल्यानंतर ह्याच्या पुढच्या जेव्हा कार्यक्रमाला राष्ट्रीय सेविका समितीला जाईल तर कदाचित काय करायला पाहिजे हे आता मला कळलेलं आहे आणि तुम्ही किती मोठं काम करता हेही कळलेलं आहे. पण आपण हक्कानी एक भाऊ आणि मुलगा म्हणून माझी आठवण केली, मला इथे बोलवलं, हे माझ्यासाठी कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे हे मी आवर्जून आपल्याला इथे सांगेन. कारण की आपण जे राष्ट्र निर्माणचं काम करतात त्या राष्ट्र निर्माणच्या कामामध्ये आपण तुमच्या ह्या प्रवासामध्ये जी जबाबदारी आपल्या नजरेत येईल ती निश्चित पद्धतीने मी स्वीकारायला तयार आहे, हेही आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगतो, इथेच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. की सांगीतिक ज्ञान तर होतच, पण त्याचबरोबर सांघिक भाव असतो तो दृढ होतो. तर घोषवादनात अनक, पणव, त्रिभुज, झल्लरी, वेणू, वंशी अशा विविध वाद्यांचा समावेश असतो आणि या वाद्यांचं वादन घोषदंडाच्या आज्ञेखाली होतं. तर आता आपण वादन बघूया. घोष सिद्ध. आनक, वंशी, वेणू, रचना, भूप. 1 2 1 2.
केला जातो. पण आता दंडाचा उपयोग राष्ट्ररक्षणासाठी आणि स्वसंरक्षणासाठी करण्याचा हेतू आहे. त्याच्यामुळे राष्ट्रसेविका समितीमध्ये याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर आणि यामध्ये एक आहे बाळगायचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शस्त्राबद्दल नितांत श्रद्धा बाळगायची असते आणि त्याचा योग्यच उपयोग झाला पाहिजे हे आपल्या मनात नेहमी ठसलं पाहिजे. तर आता आपल्या समोर अंजलीताई आणि अदितीताई दंडाचं प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. ओके. क्रमिका सिद्ध 1 2 3 षटपदी गुरु 1 2 3 4 5 6 पुस्त सिद्ध क्रमिका 1 गुरु 1 2 3 द्विपद प्रतिस्वर 1 2 1 2 क्रमिका 2 गुरु 1 2 3 अर्ध प्रतिस्वर 1 2 1 2 स्वस्थ सिद्ध क्रमिका 3 गुरु 1 2 3 अर्ध ऊन अर्ध ऊन अर्ध स्वस्थ सिद्ध प्रहार सिद्ध 1 2 प्रहार गुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 क्रमिका सिद्ध 1 2 भुजदंड 1 2 3 अर्धवृत्त पावला तालात टाकूयार समितीत जाऊयार सेवा अंदेशाची करूयार शाखेत जाऊयार पावला तालात टाकूयार समितीत जाऊयार सेवा अंदेशाची करूयार सेवा अंदेशाची करूयार पावला तालात टाकताना मना मनाशी जुळताना निश्चय पक्का करूयार सेवा अंदेशाची करूयार समितीत जाऊयार सेवा अंदेशाची करूयार शाखेत खेळूया खो खो होतो तो जगण्या मरण्याचा जाणूया हेतू खो देऊ झकास गणी मलार सेवा अंदेशाची करूयार समितीत जाऊयार सेवा अंदेशाची करूयार मोठी आई आमची भारत माता आमच्या विना तिची कोणाला चिंता परम वैभवाने उयार सेवा
अंदेशाची करूया र समितीत जाऊया र सेवा अंदेशाची करूया र लावर घेऊ आम्ही घेऊ कराची सिंधू माता आता मुक्त करायची अखंड भारत करूया र सेवा अंदेशाची करूया र समितीत जाऊया र सेवा अंदेशाची करूया र छोट्या मधून काम मोठं साधायचं देशासाठी सार वाहून टाकायचं म्हणून शाखेत जाऊया र सेवा अंदेशाची करूया र समितीत जाऊया र सेवा अंदेशाची करूया र शाखेत जाऊया र पावल तालात टाकूया र समितीत जाऊया र सेवा अंदेशाची करूया र शाखेत जाऊया र पावल तालात टाकूया र समितीत जाऊया र सेवा अंदेशाची करूया 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 र सेवा अंदेशाची करूया र रक्त सळसळले आविराचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे शिवराय आदर्श होते लोकमान्य शिष्य दयाचे क्रांतिकारी रक्तवंशाचे चैतन्य सूर्य तेजपुंजाचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे गुलामगिरी जुगारण्या रक्त सळसळले आविराचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे हाती संमिनी घेऊनी अन्यायाला टाकले चिरडुनी सर्वस्व त्यागुनी राष्ट्रासाठी तन मन धन स्वतःचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे गुलामगिरी जुगारण्या रक्त सळसळले आविराचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे सहनशीलता हिमालयाची शूरवीरता सागराची देशावर माया आभाळाची होते हिंदसूत्रते आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे गुलामगिरी जुगारण्या रक्त सळसळले आविराचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे भारतभूमी ऋणी राहिलं दिव्य कार्य त्यांचे पाहुणी देशभक्ती देशप्रेमाने भरले स्पंदन दर्याविराचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे गुलामगिरी जुगारण्या रक्त सळसळले आविराचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे कसा भेटला देश रक्षणाचा कसा उमलविला स्वातंत्र्याचा जाळण्या जुळवी इंग्रजांना बनले रूप त्या मशालीचे
आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे करणारा समवेत होते व्यक्तिगत वीराचे साता समुद्रावर नेले नाव शिरडोन लढण्याचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले वासुदेव फडके स्वातंत्र्य संग्रामाचे स्वातंत्र्य संग्रामाचे स्वातंत्र्य संग्रामाचे शिवराजः Thank you.